रामदास कांबळे आपल्या भेटी करता या ठिकाणी आलेले आहेत। आपला आशीर्वाद देऊन त्यांना येत्या 15 तारखेला धनुष्य बाणाला बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा। त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण। महाराष्ट्र माझे नगरसेवक रामदासजी कांबळे त्यांची मी पत्नी सौ पूजा रामदास कांबळे। माझं BA शिक्षण झालं असून आणि जसं मी प्रतीक्षानगरमध्ये आले तेव्हापासून बघते की रामदासजी मी आपल्या प्रभागामध्ये भरपूर कामं केली आहेत। आपले विभागाचे विभाग प्रमुख मंगेशजी सातवकर, आपले माजी खासदार राहुलजी शेवाळे यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून संपर्कातून प्रतीक्षानगरमध्ये भरपूर विकास घडला आहे आणि जनतेचा पाठिंबा तुम्ही बघत आहात की किती मापाने किती मोपाने सगळे आमच्या पाठीशी उभे आहेत, महायुतीच्या पाठीशी उभे आहेत। आव्हान हेच करणार की प्रतीक्षानगरचं डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकजूट व्हायचं आहे। महायुतीशी सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करायचा। प्रतीक्षानगरमध्ये ट्रान्झिट कॅम्पचे जेवढे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावू, घराचे प्रश्न आहेत घराचे आणि घराला घर देऊ। आपले माननीय एकनाथजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपले नगरविकास मंत्री आहेत, त्यांनीही आपल्यासाठी भरपूर पुढे काही योजना आखल्या आहेत। जसं की सगळ्यात मोठी आता रिसेंटली चालू आहे माझी लाडकी बहीण योजना, त्या योजनेचा सगळेच लाभ घेत आहेत। सगळ्याला माझ्या लाडक्या बहिणी लाभ घेत आहे। गॅस ट्रान्झिट कॅम्पमध्ये आता सध्या MGL म्हणजे गॅस पाईपलाईन स्टार्ट आहे आणि त्याचंही काम सुरळीतपणे चालू आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की सौ पूजा रामदास कांबळे माझी पत्नी आहे आणि ह्यांना महायुतीतून शिवसेना, भाजप, RPI ह्या महायुतीतून त्यांना तिकीट मिळालं आहे। काही लोकांनी त्याच्यामध्ये भाजप पक्षाचा स्वतःच्याच पक्षाला त्यांनी काही लोकांनी फसवलं गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी काही लोक म्हणतात बाबा कसं काय अधिकृत केलं। अधिकृत करण्याचं रिझन आहे की त्या ठिकाणी जो फॉर्म भरला होता त्यावेळेस फॉर्म भरल्यानंतर शेवटच्या 3 मिनिटं अगोदर त्यांनी 4 मिनिटं अगोदर फॉर्म भरला जेणेकरून कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये म्हणून डुप्लिकेट कॉपी लावून त्या ठिकाणी स्वतः आपल्या भाजप पक्षाच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी पत्र देऊन बाबा हे आमचे कॅन्डिडेट नाही आहे, त्यांनी डुप्लिकेट पेपर लावले असं त्यांनी निवडणूक आयोगाला कळवलं गेलेलं आहे। त्याचसोबत त्यांच्या FIR सुद्धा झालेली आहे। पण काही लोकांना दिशाभूल करून आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल करून हे लोक या ठिकाणी फिरत आहेत। परंतु माननीय मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले ऑडिटर साहेब त्या संजय आंबेडकर साहेब यांच्या सर्वांचा पाठिंबा आमच्या महायुतीला आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे की महायुती यासोबत आपल्या इकडले लाडसाहेब आहेत, प्रसाद लाडसाहेब आहेत, राहुल शेवाळे साहेब आहेत आणि कॅप्टन सेल्वन साहेब आहेत, या सर्वांचा या ठिकाणी आम्हाला पाठिंबा भेटणार आणि आहे आणि आम्ही नक्कीच ही महायुती म्हणून लढाई लढणार आहोत। कोणी काही लोकांनी स्वतःच्या पक्षाला फसवलंय परंतु आम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करून नागरिक सुज्ञ आहेत की कोणाच्या पाठिंबा उभं राहायचं। लोकांना विकास पाहिजे, लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे, लोकांना प्रतिष्ठित ट्रान्झिट कॅम्प घराला घर पाहिजे। त्या ठिकाणी आमच्या जे महाराष्ट्र DP रूम बोलते त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितले प्रत्येकाला घराला घर देणार आणि तेही मोठं घर देणार असं सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी ते सांगितलं आणि महायुती म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे शिंदे साहेब त्या ठिकाणी आपण नक्कीच या प्रतीक्षानगरमध्ये ट्रान्झिट कॅम्प नागरिकांना आम्ही न्याय देऊ। त्याचसोबत जे स्लममध्ये आपल्याकडे आहे त्या स्लमचंही डेव्हलपमेंट आपण करणार। घोषणा घ्या आमच्या नमस्कार, मी राहुल जाधव, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माझे जिल्हाध्यक्ष युवा मीडियाचा। इथे प्रतीक्षानगरमध्ये महायुतीचा तुम्ही बघत असाल तर सपोर्ट खूप काही गोष्टी इथे जनता दाखवत आहे तुम्हाला। महायुतीने भरपूर कामे इथे केलेली आहेत। महायुतीचा रिस्पॉन्स या प्रतीक्षानगरमध्ये खूप महायुतीला आहे आणि इथे उमेदवार आहेत पूजा रामदास कांबळे यांना महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा एवढा सपोर्ट आहे की तुम्ही जर बघत असाल तर इथे महायुती जिंकून येणार। त्याच्यावरती भाषा आम्हाला करायची गरज आहे कारण महायुतीने आम्हाला त्यावरती आदेश दिले आहे की तुम्ही युतीमध्ये सपोर्ट करायचा। दुसरे काय करते ते आम्ही बघत नाही कारण देवभावना आम्हाला आदेश आहे युतीला सपोर्ट करायचा आहे। भले आम्ही भाजपमध्ये असलो तरी आम्हाला युतीमध्ये सपोर्ट करायचा आहे। तर ते खरं असतं, खोटं ते खोटं असतं। भाजप पक्षाने त्याच्यावरती कारवाई केलेली आहे, भाजप पक्षाने त्याच्यावरती FIR झालेला आहे। जो AB फॉर्म चोरतो पक्षाचा उमेदवार आमचा नाही, आम्हाला युतीचा उमेदवार आहे आमचा पूजा रामदास कांबळे। जय महाराष्ट्र। आमचा प्रचार 3 दिवसा अगोदर सुरू झालेला आहे। आमचे उमेदवार पूजा रामदास कांबळे एक सुशिक्षित पदवीधर उमेदवार आहे, अधिक पेशाने शिक्षिका आहे
त्यांना लहान पोरापासून तर मोठ्या मुलांमध्ये कसा अभ्यास करायचा, समजावून कसा अभ्यास करून घ्यायचा, हे कामं करून घ्यायची त्यांना त्यांची जाण आहे. म्हणून येणाऱ्या महापालिकेमध्ये त्यांचा विजय नक्कीच आहे. आणि निवडून आल्यावर जे प्रतिष्ठानकाचे प्रश्न आहेत, जे रस्त्याचे राहिलेले अर्धवट कामं आहेत, रामदास कांबळेंनी कामं केलेली आहेत पण ती कामं अर्धी राहिली आहेत. रस्त्याची कामं आहेत, मरस्ते वाहण्याची कामं आहेत, पर्जन्य जलवाहिनीची कामं आहेत, डेव्हलपमेंटची कामं आहेत, ते पूर्ण करण्यासाठी पूजा रामदास कांबळे हे सक्षम उमेदवार आहे, भांडणारे उमेदवार आहे, एक शिक्षित पदवीधर उमेदवार आहे, अभ्यास उमेदवार आहे. असे उमेदवार आमच्या महायुतीला लाभले हे आमचं भाग्य आहे. पण येणाऱ्या 15 तारखेला पुरा प्रतिष्ठानगर असो, शास्त्री नगर असो किंवा पंचशील नगर असो, त्यांचा सपोर्ट, सर्वांचा सपोर्ट पूजा रामदास कांबळेला आहे. इकडचे कार्यसम्राट आमदार प्रसाद लाड साहेब यांचा तर एक नंबर सपोर्ट त्यांना आहे. राहुल शेवाळे साहेब आहेत आमचे माजी खासदार, यांचा सपोर्ट आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मुख्यमंत्री देवाभाऊ आपण बोलतो सर्वांना प्रेमाने, त्यांचा पण सपोर्ट त्यांनाच आहे. पण येणाऱ्या 15 तारखेला आमच्या महायुतीचा उमेदवार हा भरपूर मुंबईमध्ये एक नंबर मताने निवडून येणार एवढी आम्हाला खात्री.